उधळीत सूर्यबिंब हे अवतरले अंबरी पहा कशी लगबग लगबग चालली गोकुळी घरोघरी पहा कशी लगबग लगबग चालली गोकुळी घरोघरी पहाट सगळी धुक्यात भिजली साजिरी गोजिरी गुलाल उधळीत सूर्यबिंब हे अवतरले भिरली पहा कशी लगबग लगबग चालली गोकुळी घरोघरी 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 मोठ्यामधली हाका गोमती गाईच्या वासरांना कोण जागवी घरट्यांमधली निजलेल्या पाखरांना निजलेल्या पाखरांना निजलेल्या पाखरांना मोठ्यामधली हाका गोमती गाईच्या वासरांना कोण जागवी कोणत्यामधली निजलेल्या पाखरांना निजलेल्या पाखरांना अवघी सृष्टी करीते वृष्टी आनंद भुवरी नाजुक पाऊल लागता चावल खबगते क्षणभरी पहा कशी लगबग लगबग चालली गोकुळी घरोघरी 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 सडा समर्जन हसते अंगण घालू तुळशीला पाणी जात्यांवरती दळता दळता ओठी येती गाणी ओठी येती गाणी ओठी येती गाणी सडा समर्जन हसते अंगण घालू तुळशीला पाणी जात्यांवरती दळता दळता ओठी येती गाणी ओठी येती गाणी ओठी येती गाणी घेऊन घागर डाव्याकडे वर जाती पाण्यावरी वाजती पैंजण चालत गवळण चिंचिन तालावरी पहा कशी लगबग लगबग चालली गोकुळी घरोघरी 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 पहाट सगळी धुक्यात भिजली साजिरी गोजिरी गुलाल उधळीत सूर्यबिंब हे अवतरले अंबरी पहा कशी लगबग लगबग चालली गोकुळी घरोघरी 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 दमली ग वही दमली चालू चालू फार कंटाळा आला बरं का. असं पोरीनो आपण साड्या मिळून मंदिराला निघालत खरं पण आपल्यातला एकेला तर असं ठाऊक आहे का गं? मुळीच मला माहिती नाही. अगं तारा मला असं वाटतं की शेजारची मावशी आहे ना तिलाच माहिती असेल बघ रस्ता. असं म्हणते तिला हात कोण मारणार? अगं तू हात मारशील का गं? हा मारते. अगं मावशी ग मावशी अगे मावशी अगे लवकर ये. अगं आले आले
थांब सख्यानो थांबा गोपिनो येते सोबतीला थांब सख्यानो थांबा गोपिनो येते सोबतीला दूध फाटले दही नासले झाला घोटाळा निघाली मावशी बाजाराला निघाली मावशी बाजाराला थांबा सख्यानो थांबा गोपिनो येते सोबतीला थांबा सख्यानो थांबा गोपिनो येते सोबतीला दूध फाटले दही नाचले झाला घोटाळा निघाली मावशी बाजाराला निघाली मावशी बाजाराला काय मला काय मला सुचनाव काय कसा केला मी कंटाळा गोट्यात जाऊन गाडीच्या धारा भरल्या माठाळा तेव्हा मी निघाले बाजाराला तेव्हा मी निघाले बाजाराला थांबा सख्यानो थांबा गोपिनो येते सोबतीला थांबा सख्यानो थांबा गोपिनो येते सोबतीला दूध फाटले दही नाचले झाला घोटाळा निघाली मावशी बाजाराला निघाली मावशी बाजाराला शालूने सला चंदेरी त्याला किनार सोनेरी त्याला किनार सोनेरी त्याला किनार सोनेरी राग मैदान कपड्यांची रक्षिले गेली त्याच्यावरी रक्षिले गेली त्याच्यावरी रक्षिले गेली त्याच्यावरी पायी मासोळी कुंकू कपाळी गजरा केसाला पायी मासोळी कुंकू कपाळी गजरा केसाला गालावरची कळी गुलवते गोऱ्या रूपाला निघाली मावशी बाजाराला निघाली मावशी बाजाराला थांबा सख्यानो थांबा गोपिनो येते सोबतीला थांबा सख्यानो थांबा गोपिनो येते सोबतीला दूध फाटले दही नाचले झाला घोटाळा निघाली मावशी बाजाराला निघाली मावशी बाजाराला भाऊ नमस्कार तुम्हाला मॅडम नमस्कार ना तुम्ही एवढ्या लांबून आला अमेरिकेत आलात म्हणा की मी सुद्धा एकदा पण गेली होती अमेरिका खाद्यात आहे खरं आहे का हो ते काय झाला आमच्या मशिदीला खाली उतरलं ना का आम्ही जातो अमेरिकेत 2-3 दिवसांनी गेला होता जाऊया ना आलो आहे ना मग तुम्ही म्हटलं होतं ना देणगी दे म्हणून म्हणजे वापरून गेली बाकी काय नाही पोरीनो खूप जमले मी का आवाज दिला का तुम्ही मला मावशी सकाळी फवारणी जातेस चालवायला जातेस परत लाकडाला जातेस फवारणी जातेस एवढी जमतेस
हे घरातली काम करावीच लागतात हो ग. मावशी बरोबर आहे. बरं तुम्ही आधी मला सांगा, तुम्ही मला का बोलवलं? अगं मावशी आम्हाला बाजाराची वाटच माहित नाही बघ त्यासाठी बोलवलं. म्हणजे तुम्ही आधी नटून थटून निघाल्या आणि मग रस्ता माहिती नाही म्हणून मला तुम्ही बोलवलं. हो हे बरं आहे. शेवटाला माझ्या आठवण द्या तुम्हाला. हम्म. ठीक आहे. बरं मला एक सांगा, तुम्ही सगळ्या नटून थटून निघालात खऱ्या. बरं विकायला काय घेतलं होता? त्या नुसतं अशाच निघाल्या. साऱ्या मुलींनी घेतले बघा. काय काय घेतलं मला सांगा आता. सांग. मी घेतलंय दूध. तू दूध घेतलं? बर. मी घेतलंय दही. बरं बरं तू दही घेतलं. मावशी मी घेतलं ताक. का घेतलं काय? बर अगं मावशी मी घेतलं लोणी. बर आणि मावशी मी पण लोणीच घेतलं. तू पण दोन्ही घेतलं. चाल काय हरकत नाही. अगं मावशी मी पण दही घेतलंय. दही घेतलं. बर दूध घेतलंय. दूध घेतलं. चालेल. अगं मावशी मी दही घेतलंय. होय पण तू काय घेतलं नाही? हो तुम्हाला लावणी वगैरे देते काय? अगं बाई, लावणी नाही नाचायचं आहे. लावणी नाही काय नाचायचं आहे. अगं तुला सांगितलं तेवढंच नाचायचं आहे. सांगितलं तेच करायचं आहे. तुम्ही काय पण केलं चालतं. अरे बाया तसा नाही यार. मी नाचता बाई कोण पाहिजे ना. म्हणजे अगं बाई माणूस माणूसच हाय पण बाई हाय. अगं माणूस इसाला बघा. ओ डिग्री लक्षात सांगा बाय इसाला वाटतं. कोण सांग. मी घेतलं दूध. हा तर सांगायचं तुला. बर तुम्ही सगळ्याजण आपापला माग घेतलात ना. तुला माझ्यासोबत मी सांगते तसं तुम्ही चला. ठीक आहे या. आमच्याकडे हॉटेल उद्घाटन झालंय. महाराष्ट्र फाउंडेशन आणलंय. त्यातलं थोडंसं पाणी घेतलंय म्हणजे लोकांचं थोडंसं आरोग्य सुधारू दे. आणखी काय नाही. चला 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 माझ्यासोबत. त्याच्यासाठी एक छोटस गाणं म्हणते. मी म्हणू? हो म्हण ना. जुन्या ऐकायला म्हणू? हो म्हण ना. मी म्हणते. पुरे करा थाट वाजले आट वाडावर माट लावू वाडाला. पुरे करा थाट वाजले आट वाडावर माट काय झालं? चांगलंच होतं. पूर्वीचे नाक आमचे त्याच्यावर नाचायचे. आता जमाना बदललाय ना. म्हणून तुमचा वाढवा. बर वाटवळणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली घागर ग वाटवळणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली घागर ग वाटवळणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली घागर ग वाटवळणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली घागर ग. वाटवळणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली घागर ग. वाटवळणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली घागर ग वाटवळणाची किती अवघड ग जरा सांभाळा
सांभाळा भरली गागर वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग उजव्या बाजूला तरी किती खोल ग उजव्या बाजूला तरी किती खोल ग डाव्या बाजूला उभा डोंगर ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग लाल मातीचा अनोखा गंध वाहे वाऱ्याची झुळूक मंद 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 त्या वाऱ्यावर उडतो पदर ग जरा सांभाळा भरली गागर ग जनमानाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग कानाला पुनी तिथे बसेल ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवाडाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवाडाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवाडाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर शुद्ध गोरस वेगळ्या बाजारी साऱ्या नटून निघाल्या नारी शुद्ध गोरस वेगळ्या बाजारी साऱ्या नटून निघाल्या नारी शुद्ध गोरस वेगळ्या बाजारी चला लवकरी नको उशीर ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग डाव्या बाजूला भरली किती गोल ग डाव्या बाजूला भरली किती गोल ग उजव्या बाजूला उभा डोंगर ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर ग वाटवणाची किती अवघड ग जरा सांभाळा भरली गागर धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
ज्या ज्यावेळी या पृथ्वीवर अधर्म अत्याचार वाढत गेले त्या त्यावेळी मी अवतार धारण करून या पृथ्वी मातेचे रक्षण केले. पण यावेळी या मथुरे नगरीचा राजा कंस हा अहंकाराने फारच उन्मत्त झाला आहे. म्हणून त्याचा नाश करण्यासाठी मी हा 8वा अवतार धारण केला आहे. पण मामा मथुरेतून बाहेर पडणार तरी कसा, म्हणून नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. या नीतीचा मला वापर करायला हवा. 16,360 गवळणींचा मेळा हा थाट मार करून मथुरेच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी ही मी न करता मी ही कामगिरी पेंड्या आणि विक्रांत यांच्यावर सोपवावी म्हणतो. पण त्यांचा अजून कुठे पत्ताच दिसत नाही. एक वेळ त्यांना आरोळी मारून तरी पाहतो. अरे म्हटलं पेंड्या, अरे म्हटलं सुदामा. साध मला घाली श्रीहरी छेडुनिया मंद बासरी. साध मला घाली श्रीहरी छेडुनिया मंद बासरी. सावळा बोलावितो मोजला यमुना तीरी. धावून आलो सत्वरी रे कान्हा, धावून आलो सत्वरी. सुदामा, कामगिरी देखील तशीच आहे. आज 16 गवळणींचा मेळा हा थाट मार करून मथुरेच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी ही मी न करता मी ही कामगिरी तुमच्यावर सोपवत आहे. एवढंच आहे ना, तुम्ही डोकं जा, गाडीबरोबर सांभाळ करा, मी कामगिरी पार पाडतो. ठीक आहे. गवळणींना अडवल्यानंतर मला बोलवलं झालं. कामगिरी सगळ्यांनी केली, पण मला एकटे नाही काय झपायचं नाही. तर माझ्या जोडता त्याला ते हात मारून बघतो. अरे सुद्या रे सुद्या, अरे इकडे इकडे, जेवढी जरा कामगिरी सांगितली. ये डॉक्टर ये. घाई अशी नको करू सुदाम्या, आलो जरा थांबना. घाई अशी नको करू सुदाम्या, आलो जरा थांबना. घाई अशी नको सुदाम्या, आलो जरा थांबना. आलो जरा थांबना, आलो जरा थांबना. आलो जरा थांबना, आलो जरा थांबना. घाई नको करू सुदाम्या, आलो जरा थांबना.
इकडं तिकडं लिंक करा, तसं द्या, रेशन कार्डाला तुझं तुझं कोणतरी असला त्याला पाठला बघा. हा काय झालं? अरे माझ्या नावाची सगळी गडबड कसली रे? आता आपलं आडनाव काय? आपलं आडनाव काय? आपलं जून बरोबर आहे. तुझ्यावर काय सांगितलं का आला कॅम्पवर त्यानं स्टूल टाईप करताना स्टूल टाईप केला माझी काळजी लावला. तुला आता काय सांगू माहित आहे? नाव बदलायचं म्हणजे साधी कुठं राहिली नाही. अरे त्या रामाला सेतू बांधायला एवढा त्रास झाला नसेल ना तेवढा नाव बदलायला सेतू मध्ये त्रास होतो. आमच्या गावात तलाठी आहे बिना सर्टिफिकेटचा असं म्हणतात त्याला की जो नाही तरी तलाठी तो कसा तलाठी. काय झालं इथं सगळं डोक्यात ठेवतो पण इथं आलो समोर माणसामध्ये मित्र होतं रे. काय झालं रेशन कार्ड लिंक केला पण इथं काय काम झालं नाही. पण शेवटी सेतूत गेलो आणि बघितली सगळे कागदपत्र काढली. आता कागदपत्र आणली तुम्ही विचारलं कागदपत्र काढली बाई समोर ठेवली. बाईला म्हटलं बघा आमचं रेशन बिशन बंद झालाय आता कसं आहे रेशन मिळतं आपलं फक्त काही सवय आली रेशन बंद होऊन चालणार नाही. बाईने म्हटलं बाई आता तुमचं कागदपत्र घ्या आणि मला लिंक करून द्या. बाई कागदपत्र बघितलं मला रागात बघितला. बाई मला म्हणते कशी काय म्हणते? हो पॅन काढा पॅन काढा एवढा चहा सोबत पॅन काढा. बाई म्हणतो बाई मला जीप आहे का नाही पण हा नाही. काय केलं तू? पॅन काढा बाई म्हणतो हो मी काय लेट झाला इतकं बरोबर आहे पण मग एवढं लेट झाला की मला पॅन कार्ड लागते. मग शेवटी चिडलो बाई म्हटलं हे 200-2000 रुपये घ्या माझा पॅन कार्ड लिंक होणार झालं मी काय पॅन कार्ड नाही चिडलो तर इकडे आलो. आता काय ते नव्हे हा. एवढी कामगिरी सांगितलं आपल्यावर थोडासा असेल त्यांच्या साथ गवळणी हा. आठ करून मधून त्या बाजारात झालं बरं त्यांना जाऊ द्यायचं नाही. एवढंच ना हो. बरं मग म्हटलं तर कोणाला हात मारायची. म्हणून तुला बोलवलं. चालेल ठीक आहे मग चल आपण एक बाजूला जाऊया. आता त्यांच्या एवढं येतील अडवाई सगळी जवळ तुझ्यावर आहे बघ. तू पण चल जाऊया. तुझं एक हा बघ ह्याच्यात सगळ्यात ती दिसते पाठीमागे थांबले ना मोरीची मावशी तिला तुला अडवायला लागेल. सगळ्यात मोठा कोण तू तुला तो जवळ घ्यायला लागेल. अरे बाबा का माझा रस्ता अडवतो? गाडी उभून थांबली वाटतं तर तुमचं दहीदूध मथुरा काय द्यायचं नाही. का रे बाबा नो आमचं जायचं आम्ही मथुरेला का नाही यायचं? ते पिशवीत चार ठीक आहे ते. गरज सांगते तुम्ही का पण रस्ता अडवला तुमचा? त्यांनी सांगितलं की तुम्हाला मथुरेत जाता येणार नाही. काय का बोलणं काही नाही होती. हे म्हणतो आम्हाला मथुरेला जाता येणार नाही म्हणून का बरं? आम्हाला जेव्हा सांगितलं नाही तुम्हाला सांगू पाहिजे आम्ही आपण सांगूया. मग आम्हाला काय करायला लागलं? तुम्हाला इथं बसावंच लागेल. आम्ही बसायचं मग एवढा बॉडी काही दिला तर थांबवाच लागेल. पूर्ण 8 वाजता बसू आम्ही बसू आम्ही अरे वांदा वा. बोलू बसा बसा काय बोलणं? काही तुमचं काय जुनामध्ये आलं?
चांगला बाबा. अरे वासाड्या, हा तुझा नुनुकुंड आहे. काय केलं म्हणून नाही बसलेला. आम्ही चालून जाऊन दमलेला म्हणून बसलेला. ए, मावशी, तू बंड नाही. तू नाही बंड. काय म्हणता? तू नाही बंड. तोच तर मला म्हणायचा होता. मोरया आणला. नुन्या मोर्या नुन्या मोर्या नाही त्याला नुन्या म्हणे आता तो अरुण मोर्या तुम्हाला हे जमायचं ना, तुम्ही जावा आणि आमच्या देवाला पाठवून द्या. चला हे असे किती येतील पाठवून. मग चल. चल बा, आपण त्या देवाला पाठवूया. चला, 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 माझ्या. माझ्या सोबतीच्या सवंगड्यांना सांगितलेली कामगिरी अजूनही योग्य रीतीने पार पडलेली दिसत नाही. दोघं इथं थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. तोवर हा मथुरेचा बाजार थांबत आहे, तोवर आपल्या मनीचा देखील साथ नाही. आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. या गवळणींना योग्य ती समज दिली पाहिजे. चला त्यांच्या या मुजोरपणाचा समाचार घेऊया. राधे अशी उभी राहा. नमस्कार. आज आपल्या समोर सादर होत आहे एक विचार करायला लावणारी नाट्यकृती, कृष्णा माझं काय चुकलं. कृष्णा माझं काय चुकलं. आजचा हा शुभारंभेचा प्रयोग सादर करते व व्यवस्थापक सतकोंडी ग्रामस्थ नमन मंडळ सतकोंडी. दुमजली रंगमंच, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य, गायन, गीते अरुण मोर्ये. ध्वनी व प्रकाश योजना संजय बनबे, अमर सागवेकर, त्याचप्रमाणे आगवे. त्याचप्रमाणे मृदंग, ढोलकी कल्पेश खापले, किरण खापले. ऑर्गन केतन बाचरे. रंगभूषा अजय काताळे आणि निलेश काताळे. नेपथ्य सहाय्य तंत्रज्ञ जयवंत थूळ, श्रीकांत खापले, गणपत बैकर, सुभाष थूळ. या नाट्यकृतीत भूमिका करणारे कलावंत आणि त्यांच्या भूमिका: कृष्ण आकाश चौगुले. कृष्ण आकाश चौगुले. इंद्र संदीप काताळे. इंद्र संदीप काताळे. नारद अरुण मोर्ये. नारद अरुण मोर्ये. उग्रसेन लक्ष्मण शिगवण. उग्रसेन लक्ष्मण शिगवण. अग्निदेव अथर्व जाधव. अग्निदेव अथर्व जाधव. देवकी अवंती अवेरे. देवकी सौ अवंती अवेरे. वसुदेव श्री अनिल अवेरे. कालिया आणि गवळी नंबर 1 तसेच मावशी कमलाकर थूड. ऋषी पुरुषोत्तम थूड. त्राणासूर कमलाकर बनबे. बाणासूर गणपत बैकर. छोटा कान्हा आरोही बनबे. राधा श्रीधर बैकर. सवंगडी आणि गवळी नंबर 2 संतोष थूड. सवंगडी 2 निलेश थूड. गवळण अनिल बनबे, किशोर काताळे. वरुणदेव दिनेश शिगवण आणि पवनदेव अथर्व बनबे. आणि अर्थातच कंसाच्या अप्रतिम भूमिकेत पाहुणे कलाकार संजय बैकर. सतकोंडी ग्रामस्थ नमन मंडळ सतकोंडी सविनय सादर करीत आहे कृष्णा माझं काय चुकलं. कृष्णा माझं काय चुकलं. लेखक दिग्दर्शक अरुण मोर्ये. कृष्णा माझं काय चुकलं. कृष्णा माझं काय चुकलं. तो आमच्या मागे मागे असतो.
आमचे माठ तोडतोस डायरीज तोडतोस सांग ना तू आहेस ना तू नक्की कोण हो ना तुझ्या कोडीची आम्हालाही सवय झाली बघ तू दिसलाच नाही ना तर काहीतरी चुकल्या तुझ्यासारखं वाटतं बघ इतकी ओढ इतकं सत्यभाव इतकं जपणं कोण आहेस तू आमच्यासाठी आणि आज तर आमचं दही दूध मथुरेला न्यायचं नाही म्हणतो काय रहस्य आहे यामागे डोळे तुम्ही मला फक्त हसणारा खेळणारा कोड्या काढणारा कृष्ण म्हणून पाहिला पण खरा कृष्ण मी काही पलीकडे आहे. हो ना कृष्णा मग नक्की तू आहेस तरी कोण सांगतो सारं काही सांगतो. प्रथम हे जाणून घ्या ये इतिहास या जन्माचा जाणून खरा ये इतिहास या जन्माचा जाणून खरा राधिके देव उत्तर माझा राधिके देव उत्तर युगे युगे बहुजनांना कोणी नाडिले दुःख भरले ताट राधे कोणी वाढले असुर चळती देवानी देवासुरा राधिके देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा राधिके देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा गे इतिहास या जन्माचा जाणून करा गे इतिहास या जन्माचा जाणून करा राधिके देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा राधिके देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा नदीच्या किनारी वसली होती संस्कृती गण संस्कृती मग सिंधू संस्कृती कागे लागल्या साऱ्या परंपरा देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा राधिके देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा गे इतिहास या जन्माचा जाणून करा गे इतिहास या जन्माचा जाणून करा राधिके देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा राधिके देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा गोकुळी मथुरे
भुवरी बहुजन रक्षावया झालो श्रीहरी म्हणून जन्म मी घेतलाया नंदागरा देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा देव उत्तर माझ्या प्रश्नाचे जरा जाणूनी करा देव उत्तर माझा प्रश्नाचे जरा देव उत्तर माझा प्रश्नाचे जरा आणि म्हणूनच म्हणतो गवळींनो, माझं ऐका. हे दूध, हे लोणी, हे गोरस या केवळ वस्तू नाही, तर गोकुळचा जीव आहे. गाय देऊंची माया, तुमचे परिश्रम आणि नंद बाबांच्या कष्टाने उभा राहिलेला संपूर्ण संसार आहे. याचे महत्व मथुरेला खरंच कळेल? कधीच नाही. हे जरी खरं असलं ना तरी पण हे गोरस मथुरेला का बरोबर जाता येणार नाही? आम्ही अडचण करतो का? अडचण तुम्ही न देतो. मथुरेचा तो अत्याचारी राजा कोण? जे काही देतो ते स्वतःसाठी, त्याच्या उपाशी आणि राजा मात्र उपाशी. त्याचा दरबार सोन्याने मढलेला. एवढंच नाही तर गोकुळावर सुद्धा त्याने खास लक्ष ठेवले, कारण त्याला भीती आहे. इथे मी आहे, तिथे कृष्ण आहे. पण तू त्याला काय एवढा खटकतोस? मी त्याला खटकतो कारण त्याला सांगितलं गेलं त्याचा अंत करणारं बाळ कंसाचा काळ मीच आहे. आणि म्हणून तो तुमच्यावर कर वाढवतो, गोठ्यांवर हल्ले करतो आणि थोडंसंही मथुरेला खेचून हे सर्व या गोकुळाला कमकुवत करण्यासाठी आणि या कृष्णाला गोकुळापासून तोडण्यासाठी. म्हणून तो आमचा दैव मथुरेला जपतोस. कारण हे गोरस त्या गोकुळचा आत्मा आहे. तो मथुरेच्या संग्रहालयात शोभा वाढवणारा इंद्र आहे. तो गोकुळ पोचतो, तो तुमच्या आमच्या कुटुंबाचा श्वास आहे, तो तुमच्या मुलांच्या पोटातील ऊर्जा आहे. त्याला मी कधीच कंसाच्या दरबारापर्यंत पोहोचू देणार नाही. हे कृष्णा, आम्ही साध्या सर्वसामान्य गवळणी ही राजकीय गणित आम्हाला किती कळणार? तुम्हाला फार काही जाणण्याची गरज नाही. मागे सांगा. मी गोकुळ सांभाळ, तुम्ही दूध ढवळ, तशी मी परिस्थिती ढवळ. कंसाची शक्ती मोठी आहे, धैर्य याहून मोठं असतं. धैर्य, तो विश्वास मला तुमच्या डोळ्यात दिसतो. कृष्णा, तुला मी आम्ही समजून घेऊन राहतो. जरा तू बोल. युगे लोटली तरी पडे भला भल्यांना प्रश्न. युगे लोटली तरी पडे भल्या भल्यांना प्रश्न. कोण होता, काय होता, कसा होता खरा कृष्ण? कोण होता, काय होता, कसा होता खरा कृष्ण? तुका 100 सोसण्याचा संयम त्याच्या अंगी. तुका 100 सोसण्याचा संयम त्याच्या अंगी. जळी तळी काष्टी पाषाणी कृष्ण नानारंगी. जळी तळी काष्टी पाषाणी कृष्ण नानारंगी. मृत्यूच्या पण्यावरतीही सुचते ज्याला नृत्य. मृत्यूच्या पण्यावरतीही सुचते ज्याला नृत्य. अचाट शक्ती त्याच्या ठाई परी तो करी सारथ्य. अचाट शक्ती त्याच्या ठाई परी तो करी सारथ्य. कृष्ण कृत्य कृष्ण गावा प्रसिद्ध कृष्ण नीती. कृष्ण कृत्य कृष्ण गावा प्रसिद्ध कृष्ण नीती. कृष्ण ज्याला कळला त्याच्या जीवना मिळो गती. कृष्ण ज्याला कळला त्याच्या जीवना मिळो गती. थंडही आहे, उष्णही आहे, आहे समशीतोष्ण.
थंडही आहे उष्णही आहे समशीतोष्ण. व्यक्ती नाही विचार आहे कर्मयोगी श्रीकृष्ण. व्यक्ती नाही विचार आहे कर्मयोगी श्रीकृष्ण. कर्मयोगी श्रीकृष्ण. कर्मयोगी श्रीकृष्ण. कृष्णा, तुम्हाला कळेल असं सुटावं असे काहीतरी सांग. ठीक आहे गौरव, तुम्हाला माझ्या आधीपासूनचा काळ संपून घ्यावा लागेल. मग पाहत